इंग्लंडचा स्टार वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनने काल पापुआ न्यू गिनिया संघाविरुद्ध इतिहास रचला. T20 वर्ल्ड कप 2024 मध्ये ग्रुप स्टेज मध्येच गाशा गुंडाळावा लागलेल्या किवींनी शेवट गोट करत त्यांनी PNGला 78 धावात गुंडाळलं. मात्र यात मोलाचा वाटा उचलला तो लॉकी फर्ग्युसनने. त्याने 4 षटकात एकही धाव न देता 3 विकेट्स घेतल्या. T20 क्रिकेटमध्ये सर्वात किफायतशीर गोलंदाजी करण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला. यापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कॅनडाच्या साद बिन जफरने 4 षटकात 0 धावा देत 2 विकेट्स घेतल्या होत्या आणि तो कॅनडाचा कर्णधार होता. भारतीय क्रिकेट संघाने T20 वर्ल्ड कप 2024च्या सुपर 8 मध्ये प्रवेश केलाय. आता या फेरीतील संघाचा पहिला सामना 20 जून रोजी बार्बाडोस येथे अफगाणिस्तानशी होणार आहे. मात्र या आधीच भारतीय संघाला मोठा धक्का बसलाय आणि जगातील नंबर 1 T20 फलंदाज सूर्यकुमार यादव जखमी झालाय. मात्र काल भारतीय संघाने बार्बाडोसच्या ब्रिजटाउन मध्ये सरावाला सुरुवात केली आणि प्रशिक्षणादरम्यान सूर्यकुमार यादवच्या हाताला दुखापत झाल्याने टीम इंडियाची चिंता वाढली आहे. दुखापतीमुळे विश्रांती घेणारा ऑलिम्पिक व जागतिक सुवर्ण पदक विजेता नीरज चोप्रा पुनरागमन करणार आहे. मात्र फिनलँड मधील पाओनुर्मी गेम्स मध्ये तो आपले कसब दाखवणार आहे आणि ही स्पर्धा आज होणार असून मॅक्स, ऑलिव्हर, ॲडरसन, कॅशॉन या स्टार खेळाडूंचा सहभाग या स्पर्धेत असणार आहे आणि त्यामुळे नीरजचा कस लागणार हे निश्चित आहे. सामन्याच्या पूर्वार्धात जूड बेलिंगहॅमने साधलेल्या ताकदवान हेडिंग गोलच्या बळावर गत उपविजेत्या इंग्लंडने युरोप करंडक फुटबॉल स्पर्धेच्या क गटात सर्बियावर 1-0 फरकाने निसटता विजय संपादन केला. इंग्लंडने विजयाचे पूर्ण गुण वसूल केले, पण उत्तरार्धात त्यांना गोल नोंदविता आला नाही. मात्र इंग्लंडला आता गटात अव्वल स्थान मिळाले आहे आणि पुढील लढतीत 20 जून रोजी स्लोव्हेनिया समोर सर्बियाचे तर डेन्मार्क समोर इंग्लंडचे आवाहन असेल. युरो करंडक फुटबॉल स्पर्धेत रुमानियाचा संघ मागील वेळेस पात्र ठरला नव्हता. मात्र यावेळेस त्यांनी धडाकेबाज पुनरागमन साजरे करताना युक्रेनवर 3-0 असा दणदणीत विजय नोंदविला. ई गटातील या लढतीत रुमानियाने पूर्ण वर्चस्व राखले. त्यांच्यासाठी कर्णधार निकोलाय स्टान्सिव, राजवान मारिन व डेनिस ड्रागस यांनी प्रत्येकी 1 गोल केला. युद्धग्रस्त युक्रेनने 3 वर्षापूर्वी युरो करंडकात उपांत्यपूर्वी फेरी गाठली होती. मात्र यावेळी गट साखळीतील पहिल्या लढतीत त्यांना प्रभाव पाडता आला नाहीये. पॅरिस ऑलिम्पिकच्या तिकिटाच्या शोधात असलेल्या मराठमोळ्या नाशिकच्या सर्वेश कुशारने मलेशियात झालेल्या ॲथलेटिक्स स्पर्धेत उंच उडीत सुवर्ण पदक जिंकले. आशियाई रौप्य पदक विजेता असलेला सर्वेश आता युरोपातील काही स्पर्धात सहभागी होणार आहे. मात्र सेना दलात कार्यरत असलेल्या सर्वेशने 2.23 मीटरची कामगिरी करीत सुवर्ण पदक पटकावलंय. भारताचा टेनिस स्टार सुमित नागलची एकेरीतील ATP रँकिंग मध्ये मोठी प्रगती झाली आहे. कारकिर्दीतील सर्वोत्तम असे 71वे स्थान त्याला मिळाले. मात्र गत आठवड्यात तो 77व्या क्रमांकावर होता आणि पेरुगिया ATP चॅलेंजर स्पर्धेत तो उपविजेता राहिला. त्यामुळे त्याच्या रँकिंग मध्ये प्रगती झाली. मात्र येत्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत एकेरीत खेळणारा तो एकमेव भारतीय असणार आहे आणि त्याच्या नावावर आता 777 ATP गुण आहेत. अमेरिकेत क्रिकेटच्या प्रचारासाठी ICCने 2020 विश्वकरंडक स्पर्धेचा मार्ग स्वीकारला आणि या स्पर्धेत न्यूयॉर्क आणि फ्लोरिडा येथे काही सामने आयोजित केले. परंतु फ्लोरिडात भारत कॅनडा सामना पावसामुळे रद्द झाला आणि त्याचे परिणाम कदाचित ICCला भोगावे लागू शकतात. सामना झालाच नाही तर तिकिटांचे पैसे परत करा असा आग्रह धरण्यात आला तर पैसे परत दिले नाहीत तर न्यायालयात खेचू असा इशारा स्थानिक वकील ब्रोवर्ड पार्क यांनी संयोजकांना दिलाय.